हाय फ्रेंड्स, मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। सकाळचे 7:30 वाजले होते आणि आज आहे गुरुवार। तर सकाळी टिफिनची तयारी करत आहे शिवांशच्या। मिस्टरांना तर सुट्टी असते आणि शिवांशची शाळा असते, त्याच्यामुळे मग आता त्याला टिफिन द्यायचा होता। तर म्हटलं आज ना टिफिनवरती आलूचे पराठे द्यावे शिवांशला। तर एक पराठा खूप होतो त्याला, म्हणून एकच पराठा त्याला देणार होते, पण सोबत मिस्टरांना पण नाश्ता लागतो सकाळी सुट्टीच्या दिवशी, म्हणून मग म्हटलं की त्यांना पण होणार आणि अद्विकला पण चालायला बरं पडणार, म्हणून मग मी सगळ्यांच्या हिशोबाने आलूचे पराठे करायला घेतले। आलू उकडून झाले, थंड होण्यासाठी ठेवून दिले आणि कांदा आणि कोथिंबीर परातमध्ये चिरून ठेवून दिले आणि त्यानंतर शिवांशची तयारी करायला घेतली। म्हटलं तोपर्यंत आलू पण थंड होऊन जाणार। तर शिवांशची तयारी याच्यासाठी करायला घेतली, कारण ते शिवांशची तयारी झाली की लगेच मग इकडे पराठे केले की टिफिन पॅक केला आणि लगेच मग त्याला स्कूलमध्ये पाठवता येणार या उद्देशाने। आणि शिवांश उठला होता। शिवांश उठल्यानंतर शिवांश थोडासा बाळाला वगैरे त्रास देतो घरामध्ये, म्हणून मग म्हटलं की त्याला फ्रेश करावं आणि त्याच्यानंतर मग आपण पराठे पटकन करावे आणि नंतर टिफिन पॅक करावा, म्हणून मग इथे शिवांशची तयारी करायला घेतली। तर आज मी माझी एकदम साधी सोपी आलूचे पराठे करण्याची पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मी तर कांदा आणि कोथिंबीर परातीमध्ये चिरूनच घेतलेला आहे। तर त्यानंतर परत काय टाकणार आहे, आलू गरम होते म्हणून त्यातलं गरम पाणी मला काढून घ्यायचं होतं। तर बेसिनमध्ये ते टाकून दिलं आणि त्यामध्ये थंड पाणी टाकून ठेवलं, म्हणजे थोडे थंड होणार आलू आणि त्याची साल काढता यावे याच्यासाठी। आज पिण्याचं पाणी पण आलं होतं, तर बॅलरमध्ये पाईप टाकून दिलं, म्हणजे ते पण काम होणार, पिण्याचं पाणी पण भरलं जाणार आणि माझे आलूची साल पण काढून घेतली जाणार। तर मग इथे आलूची साल काढून घेत आहे। तर मी काय काय टाकते आलूचे पराठे बनवायला तर तुम्हाला सांगते। आलू तर उकडून घेते चांगले नरम मऊ मऊ, आणि त्यानंतर त्यात कोथिंबीर कट केलेली, कांदा लसूण वगैरे टाकत नाही, अख्खं जिरं पण टाकते किंवा जिरा पावडर असतं तर फारच चांगलं जिरा पावडर वगैरे टाकायचं आणि धने पावडर वगैरे, आणि सोबत गव्हाचं पीठ जेवढं बसते तेवढं, थोडंसं बेसन वगैरे, तिखट मीठ हळद गरम मसाला वगैरे जे टाकायचं आहे ते टाकू शकतो आपण, आणि त्यानंतर ओवा आणि तीळ असं टाकून मिश्रण तयार करायचं आणि ते सगळं एकत्र मळून घ्यायचं। मी भरपूर म्हणजे बघितलं आहे की स्टफिंगवाले पराठे जे करतात ना, ते बटाट्याची चटणी वेगळी बनवते आणि गव्हाचं पीठ वेगळं मळते, मग ते स्टफिंगवाले पराठे बनवतात। मला ते पराठे जमलेच नाही आतापर्यंत, मी बनवले पण नाही। तर मी नेहमी असेच बनवते, ही मला साधी आणि सोपी पद्धत वाटते। एकत्र सगळं मळायचं आणि चपातीसारखे पराठे लाटायचे, जास्त गव्हाचं पीठ पण लावायचं नाही, एक दोनदा पराठ्याला असं हलकं हलकं पीठ लावायचं आणि लाटायचे। जास्त पीठ लावलं तर ते वरून कडकसर होतात, म्हणून कमी कोरडं कमी पीठ लावायचं आणि पराठे लाटायचे। पराठे शिवांसाठी तयार केला, थोडासा जाडाच तयार केला होता, कारण ते त्याला एकच देते टिफिनवरती पराठा म्हणून, आणि त्याची तयारी झाली आणि त्यानंतर मिस्टर त्याला सोडायला चालले स्कूलमध्ये। तर आता मिस्टर घरी वापस येणार होते शिवांशला स्कूलमध्ये सोडून। शिवांशला सोडून हे आलेत घरी आणि आता ठेवला आहे मी चहा। तर मिस्टरांविषयी बऱ्याचदा कमेंट येतात की ताई तुझे मिस्टर कोणत्या कंपनीमध्ये काम करते आणि कोणतं काम करते। तर माझी कंपनीचं तर नाव सांगणार नाही, पण माझे मिस्टर कोणतं काम करते ते सांगते। माझे मिस्टर एका हार्डवेअर कंपनीमध्ये काम करते, तिथे सगळे दिवस काम चालते। आता गुरुवारी सुट्टी कोणाला असते, जे ऑफिस स्टॉपमध्ये आहेत त्यांना, जे वर्कर आहेत ना काम करणारे त्यांना नसते। तर मग गुरुवारी पण काम चालते, तर मग कधी कधी नाही यांचं काम असलं की मग यांना पण जावं लागतं, तर मग ते गुरुवारी पण जातात। तर आज पण ते जाणार होते, तर मग त्यांच्यासाठी आता नाश्ता पाहिजे होता। शिवांशला पराठा करून दिला, त्याला टिफिन दिला, तो गेला स्कूलमध्ये, पण आता मिस्टर होते, त्याला जायचं होतं ऑफिसमध्ये, तर मग त्यांच्यासाठी पराठे टाकले 2 आणि त्यांना इथे पराठे खायला देत आहे। दही होतं घरी, त्यांना दह्यासोबत आवडते पराठे, म्हणून मग त्यांना दह्यासोबत मी पराठे देत होते। 2 पराठे टाकून दिले, सोबत टोमॅटो सॉस पण दिला आणि दही पण दिलं आणि त्यांना दिला नाश्ता करायला, सोबतच अद्विकला पण मी चालत आहे। तर मिस्टरांना कधीतरी गुरुवारी जावं लागतं ऑफिसमध्ये, पण जास्त तर ते घरी असतात गुरुवारी दिवशी, सुट्टी असते त्याच्यामुळे। तर तुम्हाला वाटत असेल की मिस्टरांना सुट्टी असते आणि तुला मग फिरायला वगैरे का नेत नाही, पुण्यामध्ये तर भरपूर ठिकाणं आहे बघण्यासारखे, फिरायला जाण्यासारखे, तर तुला फिरायला वगैरे का नेत नाही, तुम्ही कधी फिरायला जात नाही का। तर तसं नाही आहे, मिस्टरांना जास्त फिरायला आवडत नाही आणि तसे हप्ताभर ते 12 तास काम करतात, त्याच्यामुळे त्यांना थकल्यासारखं होतं। मग ते गुरुवारी दिवशी एक तर कंपनीचं काम असलं तर कंपनीमध्ये चालले जातात, नाहीतर मग सुट्टी असली तर मग आरामच करतात। तर म्हणून मग आम्ही जास्त बाहेर वगैरे फिरायला जात नाही, आणि मीही त्यांचा विचार करते, बघा ते कसे दिसते बारीक, आणि कुठे त्यांना घेऊन फिरायला जायचं, म्हणजे त्यांच्याच जीवाचा विचार करते जास्त,
की नको बाबा, त्यांना थकवा येणार, त्यांना त्रास होणार, फिरायला जाणार तर नको. म्हणून मग त्यांच्या मागे मी कधीच लागत नाही आणि कधीच मी त्यांना कुठल्याच गोष्टीला हट्ट केला नाही की मला खायला हॉटेलमध्ये घेऊन चला, मला फिरायला घेऊन चला किंवा मला शॉपिंग करायला घेऊन चला, मला ही गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे, असा कधीच मी त्यांच्यासमोर हट्ट केलेला नाही. जेव्हा मला मिळालं तेव्हाच मी सगळं काही घेतलं आहे, पण जास्त तर मी त्यांच्या मागे कुठल्याच गोष्टीला लागत नाही. म्हणून मग फिरायला वगैरे जायला तर मी त्यांना म्हणतच नाही. जेव्हा त्यांचं मन झालं, जेव्हा त्यांचं मूड असलं आणि चल म्हटलं तर मग मात्र जातो, पण तसं मग जास्त मागं लागत नाही. मला फिरायला आवडते, तर माझ्या मिस्टरांनाही माहिती आहे की मला त्यांचीही गरज नाही. मग जर मला फिरायला जायचं असलं तर मग त्यांची गरज नसते आणि त्यांचाही काही विरोध नसतो की माझ्यासोबतच तू फिरायला चल, मी जाणार तेव्हाच तू गेली पाहिजे, मी नसलो तर तू कोणासोबत जायचं नाही, असं काही नाही. मला जर कोणी सोबती मिळालं, कोणासोबत मला जायचं असलं ना तर मला ते जाऊ देतात, पण मीच शक्यतोपर्यंत टाळते. आणि आता तसंही छोटं बाळ आहे त्याच्यामुळे मीच जास्त बाहेर जात नाही बाळामुळे, कारण त्याला कडीवरती घेऊन फिरावं लागतं, हात दुखतात, चालताना थकवा येतो आणि मुलांचे सुद्धा हाल होतात बाहेर कुठे फिरायला जायचं म्हटलं तर खाण्यापिण्याची. आणि सध्याच अद्विकनं बाहेरचं वगैरे खाण्याच्या परिस्थितीमध्ये नाही, म्हणजे सध्या त्याला बाहेरचं वगैरे एवढं काही खाता येत नाही वरचं, तर मग सोबत सगळं त्याचं घेऊन जावं लागणार कुठेही फिरायला जायचं म्हटलं तर. म्हणून मग मी फिरायला जायचं टाळते. आणि तशी मला फिरायला जाण्यासाठी माझे मिस्टरच माझ्यासोबत असले पाहिजे असं वगैरे काहीच नाही. मी सुद्धा माझ्या मुलांना घेऊन एकटीच फिरायला जाऊ शकतो पुण्यामधले कुठलेही ठिकाण. तर असं वगैरे नाही आहे की मिस्टरांना काय माझ्यासोबत फिरायला जायला आवडत नाही का काय नाही. तर ते हप्ताभर काम करतात ना, तर त्यांना एकच वाटतं की गुरुवारी सुट्टी असते तर आराम केला पाहिजे. आणि कधी कधी त्यांना ऑफिसमध्ये जायचं असतं ना, त्या दिवशीसुद्धा त्यांचं जीवावर ते ऑफिसमध्ये जायचं, तरीही ते जातात मन मारून. तर मिस्टर तर निघून गेले ऑफिसला आणि त्याच्यानंतर मी आणि अद्विक घरी होतो. मग आता घरातले कामं करायला सुरुवात केली परत. घरातले कामं करत आहे मी आता, आवरावर करत आहे. अद्विक चिडचिड करत होता कारण त्याला लागली ती झोप, तर मग म्हटलं त्याला झोपून त्याच्या पहिले भांडी वगैरे घासून घेतली आणि तो झोपल्यानंतर मग भांड्यांच्या आवाजाने उठून जातो, म्हणून मग आधीनं भांडी घासून घेतली आणि त्यानंतर अद्विकला झोपवलं आणि पाळण्यामध्ये टाकून दिलं आणि पाळण्यामध्ये हलवत आहे मी त्याला. पाळण्यामध्ये अद्विक चांगला झोपतो, थोडा वेळ जास्त झोपतो, म्हणजे उठलाय तरी हलवता येतं आणि मग परत त्याला झोपवता येतं, बाकीची सगळे कामं होऊन जातात अद्विक उठेपर्यंत. म्हणून मग त्याला ना पाळण्यामध्ये टाकून दिलं. अद्विक झोपला होता तोपर्यंत मी इकडे पोछा मारायला घेतला. फ्रेश व्हायचेच होते मी, म्हटलं सगळी घरातले कामं आवरून घ्यायचे आणि त्याच्यानंतर फ्रेश व्हायचे. मग स्वयंपाक वगैरे बाकीच होता, कारण तर मी सकाळी नाश्ताच केला होता यांच्यासाठी, तर दुपारच्या जेवणासाठी स्वयंपाक करावा लागणारच होता. तर मग आधी घरातले सगळे कामं आवरून घेतले आणि त्यानंतर मग स्वयंपाक करणार होते. तर इथे मी पोछा मारत आहे आणि अद्विक झोपलेला आहे. आता मिस्टरांना टिफिन नव्हता दिला, ते म्हणाले की नाश्ता करून जातो आणि शिवांशला स्कूलमधून आणायलासुद्धा मिस्टरच जाणार होते, त्याच्यामुळे मग ते घरीच येणार होते, तर मग घरूनच मग ते दुपारचं जेवण पण करून जाणार. तर म्हणून मग निवांत स्वयंपाक करायचा होता. इथे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं फ्रेश होण्यासाठी, तर पाणी वगैरे आंघोळीसाठी घेऊन घेतलं आणि त्यानंतर फ्रेश झाले आणि इथे मी आता स्वयंपाकाची तयारी करत आहे. तर आता करणार होते कारल्याची भाजी. अशा ह्या 3 भाज्या आहे कारल्याला पकडून की आम्हाला आवडत नाही, पण आता आज मी कारल्याची भाजी का करते आहे, तर ह्या जो भाजीपाला दिसते पिशवीमध्ये, हा सगळा भाजीपाला माझ्या मैत्रिणीने दिलेला आहे, कारण तर तिच्या गावाकडून भाजीपाला आला ना, तर मग ती मला थोडा तरी देते आणि माझ्या गावाकडून जे काही आलं तर मी तिला देते, म्हणजे असं आमच्या दोघींचंही चालते. म्हणून मग तिच्या घरून तिला कारले आले होते, म्हणून मग तिनं मला कारले, टमाटर, मिरच्या, कोथिंबीर दिल्या होत्या, असा भाजीपाला दिला होता. तर मग मी आता ना कारल्याचीच भाजी करत आहे, जे अजिबात आम्हाला आवडत नाही तिघांनाही, पण आता होते तर मग करून टाकायची भाजी, थोडी खायची. म्हणून मग आता थोडीशी भाजी, 4 कारले कट करत आहे छोटे छोटे. तर अशा कोणत्या 3 भाज्या आहे की ज्या आता आम्हाला आवडत नाही. सगळ्यात पहिले तर कारलेच आवडत नाही आणि कारल्यानंतर आवडत नाही ते शिमला मिरची. कधी कधी मिस्टर आणतात भाजीपाल्यामध्ये शिमला मिरची, पण तीही आम्हाला पाहिजे तशी आवडत नाही. पण मिस्टर मंडईमध्ये भाजीपाला आणायला गेले ना, मग ते घेऊनच येतात. आणि सोबत लौकीची भाजी आवडत नाही, त्याचे पराठे वगैरे आवडते, तर मग कधीतरी लौकी पण आणतो. इथे कारले कट करून घेतले आणि मिठाच्या पाण्यामध्ये ते ठेवून दिले बाजूला. मी असं ऐकलं आहे की मिठाच्या पाण्यामध्ये कारले ठेवले ना की त्याचा कडूपणा कमी होतो. तर मग भाजी पण फोडणी देऊन दिली एकीकडे आणि दुसरीकडे चपात्या करत आहे, कारण तर मिस्टर शिवांशला घेऊन आले होते. तर मग आता ते म्हणाले की मी जेवणच करून जातो, म्हणजे लंच टाईमपर्यंत ऑफिसमध्ये जाऊ शकले असते ते. तर मग पटकन एकीकडेच भाजी पण केली, चपात्या पण केल्या आणि भाजीमध्ये मी नेहमीच ना कारल्याच्या साखर टाकते, कारण तर ती थोडीशी गोड लागते, नाहीतर मग ती कडू लागते, म्हणून ना मी
आम्ही खातच नाही, पण ती साखर टाकल्यानंतर थोडीशी तरी खातो, म्हणून मग थोडीशीच केली, जास्त केली नाही, थोडी थोडी आम्ही दोघांनी पण खाल्ली आणि शिवांशने पण थोडीशीच खाल्ली. तरी ते मिस्टरांना ताट वाढून दिलं आणि ते मग जेवण करून घेतात. तर मिस्टरांचं जेवण होईपर्यंत मी बाळाची अंघोळ वगैरे करायची बाकी होती अद्विकची, तर मग त्याची अंघोळ वगैरे करून दिली. आणि मिस्टरांना जायला थोडासा वेळ होता, कारण तर तेव्हा त्यांचा लंच टाईम वगैरे झाला तर ऑफिसचा. ते म्हणाले की थोडंसं अंग टाकते, तर मग ते अंग टाकलं त्यांनी आणि थोडासा आराम केला आणि त्यानंतर मग ते परत ऑफिसला निघून जातात. आणि इकडे बघा शिवांश घेऊन बसला होता होमवर्क, तर त्याला सांगत आहे कसा करायचा आहे, काय करायचं आहे, कुठला होमवर्क आहे ते बघत आहे. पेज पलटवताना तुम्हाला दिसतंय, तुम्हाला दाखवत आहे की मम्मी हा होमवर्क आहे, असा होमवर्क दिला आहे. तर मग आता त्याला होमवर्क करायचा होता. तर शिवांशचं पण जेवण करून झालं होतं, मिस्टरांचं पण जेवण करून झालं होतं आणि माझं पण जेवण करून झालं होतं. अद्विक पण फ्रेश झाला, त्याला पण जेवण चारलं होतं. म्हणजे आता सगळ्यांचं जेवण करून झालं होतं. आता राहिलं काय होतं तर कपडे धुवायचे बाकी होते. ते होमवर्क करत बसले आहे शिवांश. आणि आता अद्विक जागा होता, त्याच्यामुळे मला त्याला सांभाळावं लागत होतं. कपडे धुवून घेतले त्यानंतर आणि कपड्यांना चिमोटे लावून घेत आहे, कारण तर कपडे गॅलरीमध्ये सुकायला टाकते. छोटे छोटे कपडे असतात ना, आता उन्हाळा सुरू झाला म्हणजे कधी कधी ना हवा पण जास्त सुटते, मग कपडे वगैरे उडून जाण्याची भीती असते, म्हणून मग इथे ना चिमटे लावून देत आहे. मिस्टर ऑफिसला गेले होते, त्याच्यानंतर मग ना मी अद्विकला झोपवून दिलं परत पाळण्यामध्ये आणि त्यानंतर बसले परत शिवांचा होमवर्क करायला. शिवांचा होमवर्क करून झाला ना, आता हा दुपारचा टाईम आहे. तर इथे अद्विकची मजा घेत आहे, त्याच्याने बिस्किट मी खात आहे, तो रडते की काय हे बघत आहे, पण तो रडला नाही, त्याने मला खाऊ दिलं. असो, तर हा व्हिडिओने मी इथे सेंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये. चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.